पेपर असोसिएशन आहे. पेपरचं महत्त्व आपण जाणतो की न्यूजपेपरच्या प्रिंटिंगपासून सकाळचा दिवस चालू होतो. त्यानंतर जे आहे वह्या पुस्तकं जी काही आहेत ती सगळी पेपरपासूनच तयार होतात. त्यानंतर लिखाणाचा कागद शाळेमधल्या ज्या कॉलेज आणि शाळां त्या विद्यार्थ्यांचं सगळं भविष्य जे आहे त्या पेपरवरती त्या वह्या आणि पाठ्यपुस्तकात गेलेलं असतं. आणि असं करत करत पॅकेजिंग आजचा मेन एरिया आहे तो पॅकेजिंगचा एरिया आहे की कुठलंही प्रोडक्ट आज जर तयार झालं त्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि या ठिकाणी देशातून विदेशातून अनेक लोक अनेक मान्यवर येणार आहेत. आपल्या या संभाजीनगरला पर्टिक्युलरली याचा फायदा असा आहे की या ठिकाणी पॅकेजिंगचे खूप युनिट्स आहेत. म्हणजे जे आधी व्हिडिओकॉनला सप्लाय करायची आता ॲटोमोबाईलला सप्लाय करतात, त्याच्यानंतर ब्रेवरीला सप्लाय करतात. तर पॅकेजिंग जे आहे FMCG गुड्स जे आहेत म्हणजे जे काही रेफ्रिजरेटरपासून त्या फ्रीजपासून TV-पासून त्याच्यानंतर ज्या काही आपल्या चहा कॉफी या सगळ्या बिस्किटं सगळी पॅक होऊन जी येतात ती सगळी कॉर्रुगेटेड बॉक्समध्ये सगळी पॅक होऊन येतात. इवन मेडिसिनचं जे पॅकिंग असतं ते सुद्धा पेपरमधलंच पॅकिंग असतं. तर असा पेपरचा नानाविध प्रकारचा जो उपयोग आहे याच्याविषयी उहापोहा आणि या आपल्या एरियामध्ये अजून काही नवीन इंडस्ट्रीला स्कोप आहे का. आता त्या ठिकाणी आपण पाहतोय की इथं टोयोटा मोटर्स येत आहे, त्याच्यानंतर जिंदाल स्टील येत आहे आणि गव्हर्नमेंटनी इथं जो आपला हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो तयार केलेला आहे तो खूप मोठ्या आणि विस्तृत प्रमाणावर आहे. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी इंडस्ट्रीची खूप मोठी ग्रोथ होईल. या अनुषंगाने हा जो आहे हा एकटा सेमिनार या ठिकाणी आपण संभाजीनगरमध्ये आयोजित केलेला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना तुम्ही थोडी पब्लिसिटी जर जास्त दिली तर ह्याच्यामध्ये आपल्याला कागदाचं जे आहे त्याचं महत्त्व आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं आहे की आता ही इंडस्ट्रीमध्ये पॉल्युशन फ्री काम होतं आहे. म्हणजे पेपर बनवताना जो एक डोक्यामध्ये जो विचार होता की पॉल्युशन वगैरे होतं, पण आज या ठिकाणी जे एक्सपर्ट्स आहेत काही आपल्या JNEC-मधले MGM-मधले जे एक्सपर्ट आहेत प्रोफेसर संकपाळ सर ते गाईड मार्गदर्शन करतात की फिल्ट्रेशनची जी टेक्नॉलॉजी ती अडॉप्ट केल्यानंतर तो कागद जो आहे तो वासरहित होतो आणि या ठिकाणी जो कागद जो आहे त्याच्यामध्ये पॉल्युशन होत नाही. अशा अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीचं संमिश्र करून आपल्यासमोर भारतामधून जो येणारा म्हणजे विदेशातून येणारा कागद कसा थांबवायचा आणि आपला भारताचा पेपर कसा बाहेर जास्तीत जास्त विकता येईल. इंडस्ट्रीचं त्यातल्या त्यात कागदाचं फार मोठं महत्त्व आहे. जसं आता याच्या आधीच्या एका काळामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचं वहन केलेलं आहे की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला आपण ते दिलेलं आहे. तसं आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवायचा आहे. तर पहिले लाकडाच्या डब्यामध्ये होत होता, आता बॉक्सेसमध्ये होतं. पण आता ते विदेशात जायचं आहे तर त्याची पेपर त्याची क्वालिटी ते तिथे सुरक्षित पोहोचलं पाहिजे या सर्व गोष्टी. आणि आता इतक्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत छोट्या छोट्या त्यालाही पॅकेजिंग पाहिजे. आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो की पॅकेजिंग पाहिजे. त्या येणाऱ्या कोणत्या गरजा आहेत. आता याच्यामध्ये आमचे जे म्हटलेलं आहे की येणाऱ्या नवीन काळात कोणत्या प्रकारचा पेपर पाहिजे. डिफेन्समध्ये पेपरची खूप मोठी गरज आहे. आणि डिफेन्सचे पेपर पूर्वी जे बॉम्बशेल वगैरे पितळेचे असायचे तर त्याच्यामध्ये हे धातू मेटल वगैरे खूप लागायचे. आता असं आहे की ते त्या मेटलला कागद कसा रिप्लेस करेल याच्यावर बरंचसं काम होते. तर असं नंतर जे आहे की आपल्याकडे हा प्लास्टिकचा उपयोग आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण प्लास्टिकची बाग वापरतो आणि त्याचा प्रदूषणाचा धोका होतो. तर त्याच्याऐवजी आता पेपरचे बरेचसे असे संशोधन चालू आहे. हिंदुस्थानामध्येही काही मिल आहेत की जे प्लास्टिकला रिप्लेस करण्यासारखे पेपरचे निर्माण करायचं त्यांचं काम सुरू झालेलं आहे. हे सर्व आहे एक मनामधनं. जसं की शेखरजींनी आपल्या निदर्शनाला आणलं की पेपर इंडस्ट्री म्हणजे ते आपल्या डोक्यात बसवलेलं आहे की हे प्रदूषण करते. मी त्याच्याबद्दल तुम्हाला 1 मिनिट आणखी बोलेन, तुमचा वेळ घेईन. मुद्दा असा आहे की हे कागद बनतो झाडापासून. झाड आज लावलं 4-5-6 वर्षामध्ये ते वाढतं, परत दुसरं लावलं. दुसरी गोष्ट होते का 4 वर्षात 5 वर्षात सुबाबूळ लावा. दुसरे जे काही नवीन प्रजाती आलेल्या पॉप्युलर आहेत, हवाईयन जायंट्स आहेत, काही आहेत. तर हे जे आहे हे उगवता येते आपल्याला परत हे उगवता येते. प्लास्टिक नाही उगवता येत आहे. त्याला गळायला हजारो लाखो वर्ष लागतील.
आणि हे कधीतरी पूर्व काळामध्ये जे भूमीमध्ये काही जे झालं असेल त्याच्यामुळे हे प्लास्टिक, धातू, मेटल हे जे आहेत ते आलेले आहेत. पण लोखंड आज जे वापरतो ते 5-50 हजार वर्षापूर्वी, 2 लाख वर्षापूर्वी कुठेतरी ते जमिनीमध्ये असेल, ते आपण आज काढतोय. पण पेपरचं कसं आहे, आज झाड लावा, 4 वर्षांनी मोठं होते, त्याला कट करा, त्याच्या दुप्पट दुसरे लावा. भारतामध्ये अशा बऱ्याचशा जमिनी आहेत की म्हणजे धोरणात्मक सांगितलं तर जर सरकारने त्या जमिनी लीजवर दिल्या की ज्याच्यावर सध्या कोणाची उपजीविका नाही आहे, अशा बऱ्याच जमिनी आहेत, त्याच्यावर जर ही झाडं लावली तर आपली फार मोठी गरज होईल. आणि दुसरं, इसका मतलब 15 मिलियन टन क्राफ्ट पेपर बनता है. इस 15 मिलियन टन में 10 मिलियन टन जो कागज़ है वो लगता है कॉर्पोरेशन में. आज अमेज़ॉन, फ्लिपकार्ट, कहीं भी आप जाइए, डेली घर में 2-4 बक्से आते ही आते हैं हर एक के, और ये इसी कॉर्रुगेटेड बोर्ड से बनता है. कल तक ये था कि कोई भी ब्राउन पेपर शायद एक घटिया पेपर है, सादा पेपर ऊंचा है. आज वो बदल गया. ये पेपर डिज़ाइन करना पड़ेगा आपको, नहीं तो आपका माल रास्ते में डैमेज हो जाएगा. अब बताऊं आपको क्या इम्पोर्टेंस है वेस्टर्न सेक्टर की. जो 10 मिलियन टन कागज़ लग रहा है कॉर्पोरेशन में, उसका 30% वेस्टर्न इंडिया में कंज्यूम होता है. तो हम वेस्टर्न इंडिया में कहाँ करते हैं?